आईच्या मायेची सावली, बहिणीचा गोड सहवास, स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाने उजळतो जीवन प्रकाश. कष्ट, त्याग, प्रेम तिचे अमोल अनमोल दान, महिला दिनी करूया तिचा सन्मान महान. दरवर्षी 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिलांच्या कार्याचा, त्यांच्या कष्टांचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान केला जातो. समाजाच्या उभारणीत महिलांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. घर असो किंवा बाहेरचे क्षेत्र, ती प्रत्येक ठिकाणी आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडते. आपल्या आयुष्यातील पहिली गुरु म्हणजे आई. ती आपल्याला चालायला, बोलायला, वागायला शिकवते. तिच्या कष्टामुळेच आपण मोठे होतो. तसेच शिक्षक, डॉक्टर, शास्त्रज्ञ, पोलीस, सैनिक, राजकारण अशा अनेक क्षेत्रात महिला आज मोठ्या धैर्याने आणि आत्मविश्वासाने काम करत आहेत. आपल्या देशात अनेक महान महिलांनी इतिहास घडवला आहे. राणी लक्ष्मीबाई यांनी स्वातंत्र्यासाठी शौर्याने लढा दिला. मेरी कोम यांनी बॉक्सिंग क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल केले. कल्पना चावला यांनी अंतराळात जाऊन संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला. अशा अनेक महिलांनी आपल्याला प्रेरणा दिली आहे. आजच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. शिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. परंतु अजूनही काही ठिकाणी मुलींकडे दुर्लक्ष केले जाते. मुलगा आणि मुलगी यात भेदभाव करू नये. दोघांनाही समान संधी आणि आदर मिळायला हवा. महिला दिन साजरा करण्याचा खरा अर्थ म्हणजे महिलांचा आदर करणे, त्यांना समान हक्क देणे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठिंबा देणे. केवळ एका दिवसापुरता सन्मान नको, तर वर्षातील प्रत्येक दिवशी स्त्रीचा मान राखला पाहिजे. आपण सर्वांनी ठरवूया की आपल्या घरातील, शाळेतील आणि समाजातील प्रत्येक महिलेला आदर देऊ, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवू. कारण स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसून ती प्रेम, त्याग, धैर्य आणि सामर्थ्य यांचे सुंदर रूप आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छिते, महिला सशक्त झाली तर देश सशक्त होईल. स्त्रीचा सन्मान म्हणजे मानवतेचा सन्मान. एवढे बोलून मी माझे शब्द येथेच थांबवते. आपण सर्वांनी महिलांचा सन्मान राखूया आणि समानतेचा संदेश समाजात पसरवूया.